नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, माझंही तुमच्यासारखंच होतं। मी पूर्वी सकाळी लवकर उठणाऱ्यापैकी अजिबात नव्हतो। सकाळी लवकर उठणं माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं। कित्येकदा मी ठरवायचो, आता बस झालं, मला रोज सकाळी लवकर उठायचंच आहे, पण प्रत्यक्षात तसं कधी झालंच नाही। मग मला असंही वाटायला लागलं की मी एक नाईट पर्सन आहे, ज्यांना उशिरापर्यंत जागणं खूप सोपं वाटतं, पण सकाळी लवकर उठणं मात्र कधीच जमत नाही। आपल्यापैकी अनेक जण स्वतःला नाईट पर्सन म्हणवतात, पण तरीही का बरं आपल्याला असं वाटतं की आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे? कारण मी एक गोष्ट अनुभवली आहे। ज्या दिवशी मी लवकर उठतो त्या दिवशी माझं सगळं काम अगदी व्यवस्थित करतो। माझं वर्कआउट, व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ एडिटिंग ही सगळी कामं खूप फोकसने आणि एनर्जीने होतात आणि त्या दिवशी मला एक वेगळं समाधान मिळतं, जे मला सकाळी झोप देऊ शकत नाही। याच समाधानासाठी आणि प्रोडक्टिव्हिटीसाठी मी ठरवलं की आजपासून मी रोज सकाळी लवकर उठणार। काही वर्षापासून मी ही सवय जोपासली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं। मित्रांनो, जर तुम्हालाही असंच वाटत असेल आणि जर तुम्ही प्रयत्न करूनही लवकर उठू शकत नसाल, तर आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, ज्या समजून घेतल्यावर तुम्हाला लवकर उठणं सोपं होऊन जाईल। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यास मोटिवेट करत असतं। नंबर 1, छोट्या चॅलेंज पासून सुरुवात करा। मित्रांनो, खूप मोठं लक्ष ठेवलं तर मन त्याला घाबरतं आणि आधीच हार मानून जातं। आपण काय करतो, ठरवतो की रोज लवकर उठायचं, पण ते आपल्या मनाला पटतच नाही। म्हणूनच सुरुवातीला छोटे छोटे लक्ष ठेवा। उदाहरणाने सांगायचं झालं, पुढच्या 7 दिवसासाठी मी लवकर उठणार आहे, किंवा पुढचे 21 दिवस मी सकाळी 6 वाजता उठणार आहे। छोट्या लक्ष्यांनी सुरुवात केल्याने मनालाही ते पचवणं खूप सोपं जातं आणि तुमचं लक्ष साध्य होण्याची शक्यताही वाढते। एखादं छोटं लक्ष साध्य केलं की तुम्ही मोठ्या लक्ष्याकडे अगदी सहज वळू शकता। नंबर 2, सकाळी उठल्यानंतर काय करायचं हे अगोदर ठरवा। फक्त लवकर उठायचं एवढं ठरवलं तर सकाळी लवकर उठल्यावर काय करायचं याचा विचार नसेल तर उठल्यावर मग कंटाळा येतो आणि परत झोपण्याची इच्छा तयार होते। म्हणूनच जेव्हा तुम्ही ठरवता की मला लवकर उठायचं आहे, तेव्हा उठल्यानंतर काय करायचं आहे तेही ठरवा। कदाचित तुम्हाला एखादं नवं कौशल्य आत्मसात करायचं आहे, एखादं पुस्तक वाचायचं आहे, वर्कआउट करायचं आहे, किंवा ऑफिसचं पेंडिंग काम पूर्ण करायचं आहे। जे काही असेल ते निश्चित ठरवा। यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठल्यावर आपोआप सक्रिय राहता। नंबर 3, तुमच्या माइंडला आधीपासून ट्रेन करा। मित्रांनो, आपलं मन खूप शहाणं असतं आणि त्याला योग्य प्रकारे ट्रेन करणं गरजेचं असतं। रात्री झोपण्याआधी स्वतःला ठामपणे सांगा, मला उद्या लवकर उठायचंय। हे केल्याने तुमचं मन तुम्हाला सकाळी जागं करतं आणि तुम्ही अधिक तत्परतेनं उठू शकता। उठल्यावर तुमचा दिवस किती छान जाणार याची मनात उजळणी करा, त्यामुळे तुमच्या मनाला खूप प्रेरणा मिळते आणि उठणं अधिक सोपं बनून जातं। नंबर 4, रात्री लवकर झोपा। सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणं खूप महत्वाचं आहे। अनेकदा आपण रात्री उशिरापर्यंत जागतो, सोशल मीडियावर वेळ घालवतो किंवा टीव्ही बघत बसतो। हे सगळं थांबवायला हवं। रात्री उशिरा झोपल्याने शरीराला पुरेशी विश्रांती सुद्धा मिळत नाही आणि मग सकाळी उठणं कठीण जातं। त्यामुळे सकाळी लवकर उठायचं असेल तर रात्री लवकर झोपण्याची सवय लावणे गरजेचे आहे। नंबर 5, झोपण्याआधी आणि उठल्यानंतर सोशल मीडियाचा वापर करू नका। सोशल मीडियावर उशिरापर्यंत वेळ घालवला तर तुमच्या झोपेच्या वेळात खंड पडतो। झोपण्यापूर्वी किंवा उठल्यानंतर लगेच मोबाईल हातात घेऊ नका, यामुळे तुमचं लक्ष विचलित होतं आणि कामावर फोकस राहत नाही। मोबाईल मध्ये अडकण्यापेक्षा सकाळी उठल्यावर तुम्हाला जे काही महत्त्वाची कामं करायची आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा। मित्रांनो, हे होते 5 पॉइंट जे मी फॉलो करून सकाळी लवकर उठण्याची सवय लावली। जर तुम्हालाही हे पॉइंट आवडले असतील तर तुम्ही हे पॉइंट फॉलो केले तर नक्कीच तुमचं आयुष्य बदलू शकता। आता उशीर करू नका, तुमचा उद्याचा प्लॅन लगेच तयार करा। किती दिवस लवकर उठायचंय, काय करायचंय सगळं ठरवा आणि सुरुवात करा। खरोखर हे चॅलेंज स्वीकारा आणि काही दिवस लवकर उठून बघा। तुम्हाला तुमच्या रुटीन मध्ये एक सकारात्मक बदल जाणवेल आणि नक्कीच एक नवी ऊर्जा मिळेल। या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।